शेतकरी मित्रांनो, आता आपल्या ह्या वांग्याच्या प्लॉटला 50 दिवस पूर्ण झालेले आणि बरेचसे शेतकरी मित्रांची बी 40-45 दिवसाची म्हणजे पावणे 2 महिन्याची वांगी झालेली. आता आपण याला एक 8 दिवसापूर्वी आपण एक ड्रिपने एक ड्रिंचिंग केलं एकदम स्वस्तात आणि असं मस्त स्टंप स्ट्रॉंग निघण्यासाठी स्टंपची जाडी होण्यासाठी. तुम्ही आता बघू शकता आपल्या प्लॉटचा स्टंप हा कशा पद्धतीने निघलेली आहे. हे मेन आपले मेन मेन रोप हे स्टंप एकदम असे स्ट्रॉंग निघलेले फुटवे आणि ब्रँचेस सुद्धा एकदम सक्षम निघू राहिले. शेतकरी मित्रांनो, यासाठी आपण एक ड्रिंचिंग केलं तर त्यामध्ये आपण फॉस्फरिक ऍसिड 85% असणार आहे आणि चांगल्या कंपनीचं आपल्याला घ्यायचं एकरी 2 लिटर आणि त्यामध्ये एकरी 2 किलो विऱ्याचा वापर करायचा आहे. विऱ्याचा आणि फॉस्फरिकचा वापर केल्याने निश्चितच आपल्या फॉस्फरिक ऍसिडचा फायदा आपल्याला असा मिळाला की आपले ज्या समजा रूट झोन आहे म्हणजे मुळांची संख्या सगळ्यात झपाट्याने वाढायचं काम फॉस्फरिक ऍसिडने झालं. एकदम स्ट्रॉंग अशी मुळांची संख्या एकदम झपाट्याने वाढली आणि फॉस्फरिक मुळांची संख्या एकदम चांगल्या पद्धतीने या स्टेजमध्ये वाढत असते. शेतकरी मित्रांनो, सगळ्यात स्वस्तात आणि सगळ्यात बेस्ट सगळ्यात स्वस्तात प्रोडक्ट असेल तर मार्केटमध्ये आज फॉस्फरिक ऍसिड एकदम मुळांची विकास एकदम जलद गतीने होणार आहे आणि येणाऱ्या काळात तुमचं सुद्धा प्लॉटचा स्टंप आणि स्टंप हा स्ट्रॉंग झाल्यामुळे येणाऱ्या काळात माल फळधारणा ही लवकर आपल्याला म्हणजे लवकर होणार आहे. ते आपल्याला येणाऱ्या काळात पाहायला भेटणार आहे. तुम्ही आता प्लॉट बघू शकता की फॉस्फरिक ऍसिडने आपल्या प्लॉटला एकदम असंख्य फुटवे आणि पानामधला रफपणा बी आलेला आहे आणि एकदम छान अशी 50 दिवसाच्या मानाने एकदम छान अशी प्लॉटची ग्रोथ झाली. तुम्ही वापर करत असताना 200 लिटरच्या टिपाळामधून आपल्या 200 लिटरच्या बॅरलमधून 200 लिटर बॅरलमध्ये 2 किलो फॉस्फरिक ऍसिड आणि त्यामध्ये 2 किलो विरा वापरायचा आहे. निश्चित आपल्याला त्या दोघांचं कॉम्बिनेशन डीएपीच्या स्वरूपात सुद्धा त्याचं रूपांतर होऊन जातं आणि मुळांचा विकास वाढणार आहे, स्टंप आपला स्ट्रॉंग होणार आहे. निश्चित तुम्ही या ऍप्लिकेशनचा वापर करा. येणार का तुम्हाला फायदा झाला पाहायला भेटणार.